आपण आहोत ती किल्ल्याची सुरुवात आहे आणि किल्ल्याचा एंड समोर तुम्हाला दिसतोय. म्हटलं होतं की एकच गोष्ट आहे की जी किल्ल्यावर सांगण्यासारखी आहे. मोठं काम जर या घोडबंदर किल्ल्यावरून कुठलं केलं जात असेल तर तो म्हणजे ची एक रांग ही अगदी घोड्याच्या मुखाप्रमाणे ज्या सोंडेत खाली उतरते. स्वराज्यासाठी माणसं महत्त्वाची. नमस्कार मंडळी, रोड विल राणे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत घोडबंदर किल्ला पाहायला. आता घोडबंदर रोड हे नाव खूप लोकांना माहिती असेल, खास करून मुंबईतल्या लोकांना. तर घोडबंदर हा रस्ता मुंबई आणि ठाणे, म्हणजे मुंबईतून आपण ठाण्यात प्रवेश करतो आणि पुढे कल्याण भिवंडीच्या ठिकाणी जातो. तर त्या ठिकाणी जाण्यासाठीचा सगळ्यात व्यस्त आणि व्यग्र असलेला हा रस्ता आहे आणि त्या घोडबंदर रस्त्याला लागून आहे घोडबंदर गाव आणि त्या घोडबंदर गावामध्ये आहे हा घोडबंदर किल्ला. अर्थात या घोडबंदर किल्ल्याची जी जागा आहे ती मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये येते. आता हा किल्ला नेमका आता काय सांगू तुम्हाला की बोलणं सुचत नाही आहे, कारण आत्ता जिथे आपण आहोत ती किल्ल्याची सुरुवात आहे आणि किल्ल्याचा एंड समोर तुम्हाला दिसतोय. हा जो बुरुज आहे तो किल्ल्याचा सर्वोच्च माथा आहे आणि तुम्हाला आम्ही कुठून आलो ते दाखवतो. या हे बघा, हा एंट्रन्स आहे. आत्ता ते सगळी माहिती मी तुम्हाला देतो, नेमका काय विषय आहे तो. हे बघा, इथे आपण आता ह्या सगळ्या गाड्या वगैरे लागल्यात. हे घोडबंदर गाव आहे पूर्ण. आत्ता या गावामध्ये साधारण आपले आगरी कोळी बांधव आहेत, ते मोठ्या प्रमाणामध्ये राहतात आणि हा सगळा परिसर घोडबंदर गावाचा आहे. त्याच्या एंडला म्हणजे खाडीच्या ठिकाणी हा घोडबंदर किल्ला लागतो. आता हा घोडबंदर किल्ला हा बांधला गेला तो म्हणजे साधारण 1700च्या काळात. मात्र तत्पूर्वी 1570 आणि त्यानंतरच्या काळामध्ये पोर्तुगीजांनी इथे त्यांचं ठाणं बनवलेलं होतं. त्यानंतर तो किल्ला बांधायला घेतला खरा, पण तो किल्ला बांधायला जवळपास 100-150 वर्ष खर्ची घालावी लागली. मात्र एक म्हणतात ना की एक ठाणं, तर त्या पद्धतीचा छोटासा किल्ला इथे ऑलरेडी बांधून ठेवण्यात आलेला होता. ठीक आहे, आता पुढे या. आत्ता किल्ल्यावर दाखवण्यासारख्या गोष्टी नाही आहेत असंच समजा. ह्या ज्या वास्तू तुम्हाला दिसतात त्यासुद्धा आत्ता संवर्धन केल्यानंतरच्या वास्तू आहेत. हे सगळं काम जे आहे हे बघा तुम्हाला इथे दिसत असेल, तर हे सगळं काम हे संवर्धन केल्यानंतर. आता इथे पण जर तुम्ही बघितलात तर मोठ्या प्रमाणात संवर्धनाची कामं चालू आहेत. हे बघा, ते बघा बुरुजाच्या बाजूला तटबंदीला धरून तुम्हाला ती सगळ्या जी काही कामं चालू आहेत ते सगळी दिसत असतील. पण एक गोष्ट आहे की जी इतर किल्ल्यांपेक्षा पूर्ण वेगळी आहे, तर ती आवर्जून बघण्यासाठी आपल्याला थांबायचं आहे. आता मी हा किल्ला साधारण तुम्हाला फक्त असं देखरेखीच्या दृष्टीने दाखवून ठेवतो. हे एक साधारण पूर्ण काम चालू आहे. इथे काही खोल्या आहेत, त्या काळातल्या आहेत. त्यानंतर हे काम आता मोठ्या प्रमाणात चालू आहे जे आपल्याला दिसतं आहे एकंदर. आणि छान पद्धतीने म्हणजे चुन्याचा वापर केला जातो आहे. त्यानंतर जे दगडसुद्धा आहेत ते छान छिन्नी हातोड्याने त्याला घाव घालून त्याला एक विंटेज लूक देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. तर ह्या काही खोल्या त्या काळातल्या. आत्ता पोर्तुगीजांचं त्या काळातलं ठाण्याचं मुख्यालय, जिल्हा मुख्यालय म्हणून हा घोडबंदरचा किल्ला मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग केला गेला. आता सगळ्यात मोठं काम जर या घोडबंदर किल्ल्यावरून कुठलं केलं जात असेल तर तो म्हणजे घोड्यांचा व्यापार. अरबी घोडे जे उतरवले जायचे, म्हणजे अरबी समुद्रातून त्या भागातले जे घोडे आणले जायचे विक्रीसाठी, ते या घोडबंदर किल्ल्याच्या या बंदरावर उतरवले जायचे. आता हे बंदर कशा पद्धतीने होतं किंवा हा किल्ला इथे बांधण्याचं कारण काय ते तुम्हाला पुढे आल्यानंतर लक्षात येईल. इकडे आत्ता वरच्या भागात आपण आलो. तुम्ही एकदा अशी वरून नजर मारा, तुम्हाला लक्षात येईल की साधारण किल्ल्याचा घेर किती आहे किंवा आवा किती आहे. ह्या इथे काही खोल्या आहेत बघा, ह्या आहेत. त्यानंतर या मधल्या भागातून आपण चालत आलो. तर हे सगळं इवन आता आपण ज्या पायऱ्यांनी वर चढलो त्यासुद्धा हे बघा आत्ताच्या या चिऱ्यांनी बांधण्यात आलेल्या आहेत. त्याचं काम आत्ताच्या चिऱ्यांचं आहे. आता व्हिडिओ सुरू झाल्या मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की एकच गोष्ट आहे की जी किल्ल्यावर सांगण्यासारखी आहे, लगेच इकडे आलेली आहे.
बहुतांश किल्ल्यांवर आपण गेलेलो आहोत यापूर्वी. हा आता आत जाण्याचा मार्ग आहे. बुरुजामध्ये आतून जाण्याचा मार्ग कुठल्याही किल्ल्यांवर तुम्हाला थेट दिसला नसेल. फार क्वचित किल्ले आहेत की ज्यात बुरुजाच्या आतून बुरुजावर जाण्यासाठीचा मार्ग आहे. ही एक गोष्ट आहे. त्याच्या आतमध्ये जो दरवाजा असणं अपेक्षित होतं ना, आपल्याकडे दरवाजे कसे आहेत, 2 दरवाजे जे बंद केले जातात, उघडले जातात. इकडे पुढे आहे थोडं, हा खाचा बघा. ही जी खाच आहे ना, खाच, आणि हे वर बघा तुम्ही, आलं लक्षात? हा जो वरचा जो भाग आहे, तर वरून तो दरवाजा खाली सरकवला जायचा किंवा वरती उचलला जायचा. तर फार क्वचित ठिकाणी अशा पद्धतीची सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. मला तर वाटतं स्वराज्यातल्या बऱ्याच किल्ल्यांवर हा प्रकारच नाही आहे. आपल्याकडे सरळ साधे दरवाजे आपण आहेत. आता इथून आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला लगेचच ही एक खोली लागते समोरच्या बाजूला. आत्ता ही खोली म्हणजे रंगकाम वगैरे केलेलं आहे. जुना असा फील, विंटेजचा फील काय तुम्हाला इथे येणार नाही. पण त्या काळी छोटीशी काही काय म्हणतात की दारुगोळा असेल किंवा बंदुका वगैरे ठेवायच्या असतील किंवा बुरुजावर जी मंडळी काय म्हणतात पहाऱ्यासाठी होती, तर त्या पहारेकऱ्यांसाठी ती रूम त्या काळी असू शकते. आपण नाही म्हटलं तरी व्हिडिओच्या 4-5व्या मिनिटालाच सर्वोच्च माथ्यावर आलो आहोत. हा सर्वोच्च माथा आहे, बुरुज आहे. आणि या बुरुजावरून तुम्हाला ही जी समोरची खाडी दिसते ना, ती उल्हास नदीची खाडी आहे. ठीक आहे. आणि हा सगळा त्या बाजूला जो आहे तो मीरा भाईंदर परिसर आहे. त्या बाजूला घोडबंदर गाव आहे आणि तो सगळा ठाण्याचा परिसर आहे. इकडे तुम्हाला हे उल्हास नदीचं पात्र, खाडीचं पात्र त्या ठिकाणी जाताना तुम्हाला दिसेल. बुरुजावरून तुम्ही सरळ खाली येता. या ठिकाणी तुम्ही बघाल तर मी मगाशी जसं म्हटलं की संवर्धनाचं काम चालू आहे, तर या ठिकाणी ते तुम्हाला प्रामुख्याने दिसून येईल. आम्ही जेव्हा फेरफटका मारत होतो तर मगाशी बोलताना आमचा तोच विषय झाला की आता हे बघा, हे छान असे लाल चिरे दिसत आहेत. तर गडकिल्ल्यांवर जर तुम्ही बघाल तर जसं काळा खबिन्न खडक जो तलावातून फोडला जायचा आणि तो बांधकामासाठी वापरला जायचा, तसंच मोठ्या प्रमाणात हे चिरेसुद्धा वापरले जायचे. तर कदाचित त्या काळी महाराजांनी जेव्हा नवीन असा किल्ला बांधला असेल तर त्याचा फील हा अशा पद्धतीने लाल चिरे दिसण्यात असेल असं मला वाटतं. चला यापुढे. किल्ल्याचा फेरा साधारण अर्ध्या तासात तुमचा फिरून होतो. या बाजूला बांधीव असं तलाव आहे जे सिमेंटचं आहे, नवीन बांधलेलं आहे. नंतरच्या काळामध्ये मला वाटतं हे इंग्रजांच्या काळात बांधलं गेलं असेल, कारण पहिलं इथे पोर्तुगीजांचं राज्य होतं, त्यानंतर मराठ्यांचं राज्य होतं आणि त्यानंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. आणि हो, मी मगाशी जसं म्हटलं की ठाण्याचं मुख्यालय, तर ते पोर्तुगीजांचं नाही, सॉरी, ते इंग्रजांचं मुख्यालय होतं या ठाणा जिल्ह्याचं. अर्थात त्यांचा जिल्हा देखील ठाण्यामध्ये बसायचा, पण याचं तुमचं एक म्हणतात ना मुख्यालय वगैरे की जिथून तो सगळा कारभार वगैरे हाकला जातो, तर तो जिल्हाधिकारी इथे सुद्धा असायचा किंवा ठाण्यात सुद्धा असायचा. तर त्याचं मुख्यालय या किल्ल्यावर त्यांनी बनवलं होतं. चला पुढे. एकंदर त्या काळातल्या पायऱ्यात या उतरायच्यात. आता आम्ही तिकडे जाऊ आणि उरलेले आपण आता गप्पा तिकडे मारू. फारच मला वाटतं हार्डली 8-10 मिनटाचा हा व्हिडिओ होणार आहे, कारण आत्तापर्यंत असं झालं आहे की आपले सगळेच व्हिडिओ कमीत कमी 40 मिनटाचे असतातच असतात. पण आता काय झालं की वेळेचा अभाव होता आणि बाकीचे काही गणितं होती, आर्थिक गणितं होती, तर त्यामुळे म्हटलं की फार लांब कुठे जाण्यापेक्षा आपण एखादा जवळचा किल्ला बघूया. तर घोडबंदर किल्ल्याबद्दल बऱ्यापैकी उत्सुकता होती, कारण नेमकं आता खाडीवर कशा पद्धतीने किल्ला बांधला गेला आहे आणि महाराजांना हा किल्ला जिंकता नाही आला असं त्यामध्ये उल्लेख होता. अर्थात त्याचा एक निष्कर्ष आम्ही काढलेला आहे, का नाही महाराजांना तो जिंकता आला असेल. तर तो निष्कर्ष काय तो आपण खाली जाऊन ऐकूया. चला. मगाशी आपण त्या ठिकाणी होतो, तिकडे आपण तो शॉट क्लोज केला, तिकडून ह्या पायऱ्या खाली उतरलो. आता हा सगळा एकंदर परिसर आहे, हा किल्ल्याचाच भाग आहे.
इथे हे साधारण तुम्हाला किल्ल्याची या कमानी दिसत असतील. तर त्या काळात जसं म्हटलं जातं की घोडे बाजार किंवा घोड्याचा व्यापार चालायचा, तर साधारण त्या दृष्टिकोनातूनच या किल्ल्याकडे बघितलं गेलं असेल. म्हणजे जोपर्यंत हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात नाही आला तोपर्यंत इकडे साधारण व्यापार आणि या सगळ्या गोष्टी चालायच्या. आता इकडून सगळ्यात महत्त्वाचं कुठलं बंदर आहे तर कल्याण बंदर जवळ आहे. अरबी समुद्रातून कल्याण बंदरात पुढे ये जा करायची असेल तर मध्ये तुम्हाला हे घोडबंदर लागतं. ठीक आहे. तर घोडबंदर का, याची 2 कारणं होती. तर घोड्यांचा व्यापार जिथे चालतो, ज्या बंदरात घोडे उतरवले जायचे अरबी घोडे, तर त्या बंदराला नाव दिलं घोडबंदर, म्हणून घोडबंदर. आणि दुसरं कारण काय तर सह्याद्रीची एक रांग ही अगदी घोड्याच्या मुखाप्रमाणे ज्या सोंडेत खाली उतरते ती या खाडीजवळ उतरते, त्याच्यामुळे तो दिसताना भाग घोड्याच्या मुखासारखा दिसतो, म्हणून मग घोडबंदर. अशा पद्धतीने 2 कारणं सांगितली जातात की या ठिकाणी या भागाला घोडबंदर का नाव पडलं. आता इंग्रज असतील, पोर्तुगीज असतील किंवा मराठा असतील, तर ह्या सगळ्या मंडळींनी त्या काळामध्ये हा जो सगळा परिसर आहे तो आपल्या टप्प्यात राहावा, आपलं तिथे वर्चस्व राहावं म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे किल्ले बांधले. जसा आपला हा घोडबंदर आहे, दुर्गाडीचा किल्ला तुम्ही ऐकलं असेल, जजिरे धारावी म्हणजे आपला धारावीसुद्धा, कारण मुंबई हा भाग अगदी जवळ होता आणि त्यावेळी इंग्रजांनी जोपर्यंत ते लोक 7 बेटं एकत्र करत नाही तोपर्यंत धारावीचा, सायनचा, ही सगळे छोटे छोटे किल्ले त्या ठिकाणी बांधले गेले. इकडे घोडबंदर किल्ला बांधला गेला, नागला बंदर चा किल्ला आहे तो छोट्या प्रमाणात तिकडे बांधला गेला, किंवा तुमचा दुर्गाडीचा असेल. तर हे छोटे छोटे किल्ले ना आजूबाजूला बांधण्यात आले, त्यापैकी हा घोडबंदरचा किल्ला. आत्ता 1530ला मी जसं म्हटलं तसं पोर्तुगीजांचं ठाणं तिथे आलं. त्यानंतर हा किल्ला बांधायला सुरुवात केली किंवा ठाणं छोटंसं बांधलं. त्यानंतर ही प्रोसेस जवळपास 150-200 वर्ष चालली. त्यानंतर 1730 पर्यंत हा किल्ला बांधून पूर्ण झाला, म्हणजे घोडबंदर किल्ला बांधून पूर्ण झाला. पण लगेच 1737 मध्ये चिमाजी अप्पा छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आदेशानंतर पेशवे जे होते चिमाजी अप्पा, म्हणजे बाजीराव पेशव्यांचा सक्का छोटा भाऊ चिमाजी अप्पा पेशवे, तर त्यांनी या सगळ्या भागावर वसईची मोहीम काढली होती. तर ही वसईची मोहीम काढत असताना त्यांनी हा सगळा प्रदेश जिंकून घेतला, त्यामध्ये घोडबंदर किल्लासुद्धा त्यांनी जिंकून घेतला. आता पोर्तुगीजांनी जेव्हा हा किल्ला बांधून पूर्ण केला तेव्हा त्याला नाव दिलं होतं ककाबे दी तन्ना, त्यांच्या पोर्तुगीज भाषेमध्ये हे नाव दिलं होतं. तर त्यानंतर चं जे नाव प्रचलित झालं ते मला वाटतं मराठा कार्यकाळामध्ये घोडबंदर म्हणून हे नाव मोठ्या प्रमाणात प्रचलित झालं असेल. आणि साधारण 1737 नंतर ह्या सगळ्या भूभागावर मराठ्यांचं वर्चस्व प्रस्थापित झालं आणि नंतर जवळपास आणखी एक 80-85 वर्षानंतर 1818 काळामध्ये ब्रिटिशांनी या सगळ्या भागावर वर्चस्व आपलं स्थापन केलं. आणि त्यानंतर ब्रिटिशांनी त्यांचं जे मुख्यालय आहे या सगळ्या जिल्ह्याचं ते घोडबंदरला इकडे त्याचं स्थापना केली. आता जर तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहिल्या असतील तशा काही पाहण्यासारख्या उरल्या नाहीत. मात्र कचेरी जी म्हटली जाते, कार्यालय, तर ही जी कार्यालय आहेत ना ही मोठ्या प्रमाणात त्याचं तुम्हाला स्ट्रक्चर दिसून येईल. आत्ता बऱ्यापैकी सगळंच बांधकाम पुरातत्व खात्याने किंवा राज्याच्या अखत्यारीत आहे हा किल्ला, म्हणजे राज्य पुरातत्व खाता आणि महानगरपालिका एकत्रित मिळून संवर्धन करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक रेफरन्स द्यायचा राहिला होता, तर तो रेफरन्स आता मी इथे कंप्लीट करतो. 1672 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी या भागावर आक्रमण केलं. आता कल्याण, भिवंडी हे सुद्धा महत्त्वाचे भाग आजूबाजूलाच आहेत. मुंबईवर वर्चस्व होतं ब्रिटिशांचं, तुमचा वसई आणि हा सगळा भाग जो होता तो पोर्तुगीजांकडे होता. त्यानंतर कल्याण, भिवंडी, आदिलशाही, मुघलशाही ह्या भागांकडे होती. जेव्हा महाराजांनी हे सगळे एक एक प्रदेश जिंकत आले, कल्याण भिवंडीवर भगवा फडकला, त्यानंतर महाराज या ठिकाणी वळले, जो भाग होता वसईचा. आत्ता मीरा भाईंदर हा जो भाग आहे त्याच्यावर जेव्हा घोडबंदर किल्ल्यावर जेव्हा महाराजांनी हल्ला केला तेव्हा त्यांना तिथे विजय मिळवता आला नाही. आता तुम्ही हा किल्ल्याचा साधारण घेर आणि सगळं बघता, म्हणजे मगाशी कार्तिकने सुद्धा विचारलं की अरे यार एवढा छोटा किल्ला आहे, महाराजांनी कसा जिंकला नसेल, काहीतरी चुकतं असं वाटतं. तर आम्ही त्यावर थोडा म्हणजे जस्ट चर्चा झाली की बाबा काय कारण असू शकतं. तर त्यातलं एक प्रमुख कारण होतं तोफा. म्हणजे आपणच मुळात तोफा ज्या घ्यायचो ते
पोर्तुगीजांकडून घ्यायचं. तर पोर्तुगीजांनी समजा तुम्ही पकडून चाला की जमिनीवरूनच साहजिक आहे की महाराज हल्ला करतील. तर जमिनीच्या बाजूने समजा महाराजांचं सैन्य आलं आणि अगदीच डोक्यावरून पाणी महाराजांची गलबतं आली आहेत खाडीतून, तर चारही बाजूला पोर्तुगीजांकडे तोफा असणार की तुमचे 100 जंजिरासारख्या किल्ल्यावर 572 तोफा आहेत. तर ह्या ठिकाणी नाही म्हटलं तरी एक 70-80 तोफा लावल्या असतील, तर त्याचा इम्पॅक्ट किती मोठा पडतो. कारण शेवटी तोफा तुम्हाला किल्ल्यावर उभं राहून डागायचे आहेत किंवा त्याला बत्ती द्यायची आहे आणि सैन्यावर जर ते पडले तर त्याचा इम्पॅक्ट जास्त होतो. एकाच वेळी एका तोफेच्या माऱ्यामुळे जवळपास 10-15 सैनिक तर जायबंदी होऊ शकतात आणि लागोपाठ जर तेवढे तोफांचे मारे झाले तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जर तुम्ही थेअरी जर अभ्यासली तर महाराजांनी आपले मावळे फार ठिकाणी खर्ची पडतील. तर अशी जर सिच्युएशन निर्माण झाली तर महाराज लगेच तिथून मागे हटलेले आहेत. कारण माणसं महत्त्वाची आहेत. कारण स्वराज्यासाठी माणसं महत्त्वाची होती. एकेका मावळ्याचा जीव अगदी स्वराज्याच्या किमतीचा तेवढा होता. त्याच्यामुळे महाराज तितकी रिस्क घ्यायची नाही. तर मला असं वाटतं की तोफा वगैरे या एकंदर माऱ्यामुळे कदाचित महाराजांनी इथून माघार घेतली असावी. तर एकंदर घोडबंदर किल्ल्याची ही एवढी माहिती होती. मुंबई किंवा पुण्याची जी मंडळी आहेत, पुण्याला पण खूप लांब आहे, 3 तासाचा प्रवास करून एवढासाच किल्ला बघायला म्हणून मी तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही यायला पाहिजे. पण मुंबईतली मंडळी जी आहेत त्या एक साक्षीदार आहे इतिहासाचा, तर म्हणून ती लोकं घोडबंदरला जरूर येऊ शकतात. आत्ता मला असं वाटतं की हे ज्या पद्धतीचं काम चालू आहे कदाचित 5 वर्षानंतर किंवा 5 वर्ष खूप झाली, 2 वर्षानंतर हा किल्ला खूपच बघण्याच्या उत्तम स्थितीत असेल असं मला वाटतं की कारण बुरुजाचं काम बघितलं किंवा त्या तटबंदीचं काम बघितलं तर खरंच म्हणजे खूप छान पद्धतीने काम चाललं आहे असं दिसून येतं आहे. तर मुंबईचे जर तुम्ही असाल तर घोडबंदर किल्ल्याला जरूर भेट द्या. अर्थात मुंबई, पुणे, अवघ्या महाराष्ट्रातून तुमची जर इच्छा आहे ना की घोडबंदर किल्ल्याला भेट द्यायची तर डेफिनेटली तुम्हाला यायचं आहे. कारण कुठलाही किल्ला छोटा नसतो. किल्ला असतो. महाराजांचं जर तिथे पाय पडले असतील तर त्या किल्ल्याचा इतिहास हा अजरामर झालेला आहे असं आपण समजून चालायचं. आत्ता आमच्यापासून खूप जवळ होता किल्ला म्हणून आम्हीसुद्धा आलो. खूप छान वाटलं. सांगण्यासारखी एक गोष्ट जी आपण दरवाजाची ते दाखवली की तो वेगळा दरवाजा, तो मी कुठल्याही महाराजांच्या किल्ल्यावर अशा पद्धतीने वर खाली करणारा दरवाजा मी पाहिला नव्हता. तर तो एक वेगळ्या पद्धतीचा होता. आणि बाकी साधारण प्रत्येक किल्ल्यांवर ज्या पद्धतीने बुरुज असतात, आता हा एकमेव बुरुज आहे जो किल्ल्याला एकदम वेगळा बाहेर काढलेला आहे. आपल्या स्वराज्यातल्या वेगवेगळ्या किल्ल्यांवर बघाल तर कमीत कमी 15 ते 16 बुरुज असतात. मात्र इथे हा एकमेव बुरुज तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिसतोय आणि बुरुजाच्या आतून तुम्हाला जाण्यासाठी सोय करण्यात आलेली आहे. तर बोलणं खूप झालं, खूप छान वाटलं इथे येऊन. तुम्हाला कसा हा ब्लॉग वाटला हा जरूर कळवा. मला माहिती आहे की फार छोटा झाला आहे पण सांगण्यासारखं तितकं काही नव्हतं. काही सूचना असतील तर जरूर कमेंटमध्ये कळवा, त्या आपण सुधारण्याचा पूर्ण प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवशंभू.